नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर अगर तुम्ही एकदम नवीन कमी तेलाचा चटपटीत असा नाश्ता बनवण्याचा विचार करताय, तर आज मी तुमच्यासाठी उरलेल्या चपाती आणि सोया चंक्सपासून बनवलेली एकदम नवीन अशी रुचकर नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करू आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला चपाती आणि सोया चंक्स बॉईल करून घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ज्या उरलेल्या चपात्या आहेत त्या घालायच्या आहेत. तर तुम्ही ते चपातीच्या जागी भाकरीचा पण वापर करू शकता. त्यानंतर मी ते पाव कप सोया चंक्स घेतलेले आहेत, तर ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. आणि आता आपल्याला हे पाणी जे आहे ते 2 मिनिटापर्यंत गरम करून घ्यायचं आहे. तर हे दोन्ही साहित्य जास्त बॉईल नाही करायचे आहेत. तर सोया चंक्स थोडेसे बॉईल झाले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर आता इथे सोया चंक्स बॉईल झालेले आहेत. त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे बॉईल झालेले दोन्ही साहित्य घालायचे आहेत. आणि आता या दोन्ही साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते दोन्ही साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला ही पेस्ट एका बाउलमध्ये काढायची आहे. अगर ही पेस्ट जास्त दाट झाल्यास आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि ही पेस्ट आता थोडीशी पातळ करून घ्यायची आहे. तर फार पातळ नाही करायचं आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला ही पेस्ट पातळ करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि या रेसिपीसाठी या प्रमाणामध्ये हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक तवा ठेवायचा आहे आणि त्यावरती 1 चमचा तेल लावायचं आहे आणि या बॅटरचे आपल्याला याच्यावरती थालीपीठ घालायचे आहेत. तर मी या बॅटरचा वापर करून इथे थालीपीठ बनवत आहे. तर तुम्ही याचे फड पण बनवू शकता. त्यानंतर याच्यावरती आपल्याला गार्निशिंग करायची आहे. तर त्यासाठी मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. त्यानंतर याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. मग आपल्याला याच्यावरती बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. मग आपल्याला याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर तुम्ही याच्यामध्ये भाज्यांचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीचे पावडर घालायचे आहे. तर हे ऑप्शनल आहे कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची पण वापरलेली आहे. मग शेवटी आपल्याला याच्यावरती चवीनुसार थोडेसे मीठ घालायचे आहे. आणि आता हे थालीपीठ आपल्याला एका बाजूनी 2-3 मिनिटांपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. मग फ्राय झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला चमच्याने तेल घालायचं आहे. मग आपल्याला हे थालीपीठ चमच्याने पलटवायचे आहे आणि आता हे थालीपीठ दोन्ही बाजूनी पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. मग दुसऱ्या बाजूनी फ्राय झाल्यानंतर परत हे थालीपीठ आपल्याला पलटवायचे आहे. तर आता हे जी रेसिपी आहे ती व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय झालेली आहे आणि बनून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने उरलेल्या चपाती आणि सोया चंक्सची रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही ही रेसिपी फक्त चहा या कॉफीबरोबर असे पण देऊ शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.